बातमी येते क्रिकेटच्या मैदानामधून विराट कोहलीच्या टीम इंडियाने जमैकाच्या एकमेव टी20 सामन्यामध्ये वेस्ट इंडिजला 191 धावांचं आव्हान दिलंय। या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीला भारताला पाचारण केलं, ज्याचं भारतीयांनी सोनं केलं आणि टीम इंडियाने 20 षटकात 190 धावांची मजल मारली आहे। विजय साळवी आपले स्पोर्ट्स प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, 190चं टार्गेट आता 191चं टार्गेट आहे, एक दमदार टार्गेट म्हणता येईल? कदाचित नाही म्हणता येणार, कारण ज्या पद्धतीने भारतीय फलंदाज या विकेटवर खेळत होते ते पाहता गेल आणि त्यांची इतर मंडळी तितक्याच सहजतेने खेळू शकतील, कारण त्यांच्या घरचं मैदान आहे आणि भारताला मोठी धावसंख्या करण्यात खरोखर अश्विन यश मिळत होतं। कारण 16व्या षटकात 2 बाद 153 होत आणि त्यावेळी महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत हे दोघंही फलंदाज मैदानात होते, परंतु पंत बाद झाला आणि धोनी मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला, केवळ 2 धावांवर बाद झाला। त्यामुळे भारताला 200च्या पलीकडे मजल मारता आली नाही, पण रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी किमान भारताला 190 धावांपर्यंत मजल मारून दिले। पण त्याच्या आधी सगळ्यात मोलाची भूमिका कोणी बजावली असेल तर विराट कोहली 39, शिखर धवन 23, त्या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली आणि मग ऋषभ पंत 38 धावांची खेळी आणि दिनेश कार्तिक 48 धावांची खेळी, त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली। या 2 भागीदारींमुळेच भारताला एवढी मोठी मजल मारता आली। अश्विन, विजय, धन्यवाद या माहितीबद्दल।